नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. काही कारणास्तव आपले व्हिडिओ हे 5-7 दिवस झालं आलेले नाहीत, पण इथून पुढे आपले व्हिडिओ हे दररोज येतील. तेही नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आता पाहायला मिळतील. तर आज इथे आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत असा आपल्या गावाकडील तुपामध्ये शिरा. तर हा शिरा खायला खूप जास्त टेस्टी, तसाच अगदी झटपट लवकर बनतो. तर इथे त्याच्यासाठी आपण घेतलेले आहे एक कढई, आणि कढईमध्ये आपण घालत आहोत 1 चमचा साजूक असं तूप. ते छान असं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहेत काही काजू आणि बदाम. तर त्याला व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित असं हलवून आपल्याला घ्यायचं आहे. इथं एकदम जास्तही याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं नाही, जेणेकरून किती करपतील. तर थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, अशाच प्रकारे तुम्हीही नक्कीच हे फ्राय करून घेऊ शकता. तर इथे आता आपण घेतलेला आहे वाटीच्या साहाय्याने 1 वाटी रवा. ते हे आपल्याला तुपामध्ये टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी तुम्हाला ही भाजण्याची प्रोसेस एकदम डीपमध्ये दाखवत आहे. काय होतं, एखाद्या वेळेस ना आपण हे भाजताना रवा करपला जातो, मग ते व्यवस्थित नाही आपला शिरा होत. त्यामुळं ना हे तुम्हाला प्रोसेस एकदम छान अशी सांगत आहे. तर इथं बघू शकतात की हे रवा आता छान असा आपला भाजायला चालू झालेला आहे. तर इथे ना तुम्ही गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, कारण की एकदम छान असा तो आतपर्यंत छान असा फुलतो आणि ते खायलाही एकदम आपला छान असा शिरा होतो. तर इथं बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे याला अधूनमधून हलवत जायचं आहे, जेणेकरून की ते खाली आपला रवा चिटकणार नाही. तर बघू शकतात की असा बऱ्यापैकी आपला हा रवा फुललेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही हा रवा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला तुपाचा वापर एकदम कमी प्रमाणातच करायचा आहे, जास्त तूप आपल्याला इथे वापरायचं नाही. तर इथे ना आपल्याला 1 वाटी आपण रवा घेतलेला होता, आणि आता अर्ध्या वाटीपेक्षाही कमी आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे, कारण की इथं आपल्याला हे शिरा एकदम जास्त असा गोड करायचा नाही. ते गोड जास्त झाल्याच्या नंतर खायला त्याची टेस्ट खूप वेगळी येते. तर इथे आपण रवा छान असा परतून झाल्याच्या नंतरच त्यामध्ये आपल्याला ही साखर ॲड करायची आहे. तर व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. आणि छान असं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे दूध. तर इथे आपण ज्या वाटीनं रवा घेतलेला होता ना, त्याच वाटीनं 1 वाटी आपण इथं दूध याच्यामध्ये घालणार आहोत. इथं ना कमी जास्त पण दूध लागू शकते, म्हणजे क्वांटिटीवर आहे. तर इथं बघू शकतात की दूध टाकल्याच्या नंतर छान असा हा आपला रवा फुलला गेलेला आहे, आणि त्याला आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे एकदमच जास्त असा आता शिरा हा आपल्याला पातळ ठेवायचा नाही, एकदम असा कोरडा होईपर्यंत याला आपल्याला हलवत जायचं आहे. अशा प्रकारे जो तुम्ही हा शिरा बनवला ना, तर तुमचा शिरा हा अगदी म्हणजे नक्कीच छान होईल. पण अशा ह्या शिऱ्याची ना टेस्ट खूप छान लागते. अशा प्रकारे जर तुम्ही बनवला ना, खूप भारी होतो. तर इथे ना आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत जे आपण भाजून घेतलेले होते बदाम आणि काजू. व्यवस्थित असं भुगा करून घेऊन त्यामध्ये ॲड करायचं आहे, आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता की हा आपला शिरा एकदम रेडी आहे. तर इथे तर आपण एक घेतलेला आहे प्लेट. तर या प्लेटामध्ये आपल्याला थोडंसं तूप फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडून पसरून घ्यायचं आहे. छान असं पसरून घेतल्याच्या नंतर जे आपण बनवलेला शिरा आहे ना, यामध्ये काढायचा आहे. तर इथं आपल्याला हा शिरा एकदम छान अशा वड्या पाडूनच बनवायचा आहे. तर व्यवस्थित याला ते थापून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं आपल्याला इथं आपण थापून घेतलेलं आहे. तर यावरून ना आता आपल्याला किसणीच्या साहाय्याने थोडंसं खोबऱ्याचा खीस वरून खिसून टाकायचा आहे. यामुळे आपल्या शिऱ्याची टेस्ट आणखी जास्तच वाढेल.
तर अशा प्रकारे तुम्ही इथं ना हा खीस टाकणं, खोबऱ्याचा जे खीस आहे ना टाकणं एकदम ऑप्शनल आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथं छान असं आता आपण हे वरून खीस टाकलेलं आहे. तर इथं आता आपल्याला पाडायच्या आहेत त्याच्या वड्या. ह्या वड्या तुम्ही तुमच्या साईजनुसार कोणत्याही साईजच्या बनवू शकतात. तर मस्तपैकी आता आपण आपल्या वड्या बनवायला चालू केलेला आहे. ह्या वड्या आपल्याला हा शिरा थंड झाल्याच्या नंतरच पाडायच्या आहेत, जेणेकरून की ते छान बनतील. तर इथे तुम्हाला मी काढून दाखवते की ह्या शिऱ्याच्या वड्या आपल्या किती छान अशा बनलेल्या आहेत. अशा वड्या बनवल्या की एकदम ते जास्त भारी दिसतात पण, आणि लेकरांना जर हे दिलं तर ते अगदी आवडीनं काहीतरी नवीन आहे म्हणून खातात पण. तर अशा प्रकारे इथं पूर्ण आपण ह्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तर इथं आता आपण त्याला व्यवस्थित एका प्लेटमध्ये गार्निश करणार आहोत. तर अशाच प्रकारे बघू शकतात की छान असा आपण या शिऱ्याला डेकोर केलेला आहे. तर छान असा आपला हा शिरा बनवून रेडी आहे. बघू शकतात किती छान असा दिसत आहे. बघा एकदम याच्या वड्या आपण जाडही केलेल्या नाहीत आणि एकदम कमी पातळही केलेल्या नाहीत. तर अशा प्रकारे जर तुम्ही हा शिरा बनव तर नक्कीच छान बनेल. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. बाय.